पीक विमा काढल्यानंतरही साहेब जे नुकसान होतं शेतकऱ्याचं, पिकाचे जे नुकसान होतं, तर पुरेपूर सर्वे करत असताना जे कर्मचारी येतात पीक विमाचे ते शेतकऱ्यांजेवढून जे कमिशन घेऊन जातात आणि जेव्हा मोबदला देण्याची वेळ येते तो आम्ही विमा काढलेला असतो 5,000चा आणि अकाउंटमध्ये येतो 500 रुपये. मग पीक विमा काढून काय फायदा नाही. ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं असतं ते नुकसान सर्वे केल्यानंतर पीक विमाने तरी ते जे आकडेवारी असते ते व्यवस्थित भरत नाही. शेतकऱ्यांजेवढूनच पैसे घेऊन जातात आणि मदत येताना तुटपुंजी मदत येते. शेतकऱ्यांना म्हणजे पीक विमापेक्षा कुठलं फायदेशीर ते कशाला भाव मिळाला पाहिजे किंवा काय? साहेब सांगायचं राहिलं ना, फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्या, बाकी कोणतीही सरकारी मदत किंवा अनुदान काहीच नको. फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पाहिजे. त्याच्यावर शेतकऱ्याचं म्हणजे इतर जे खत वगैरे आहेत त्याचे भाव वाढलेले आहेत. साहेब जी तुमची 10-26ची बॅग 1200-1300 रुपयाची भेटायची ती 2200-2300 रुपयाला भेटतात. डबलचे भाव होऊन गेले आणि त्यात खर्च एवढा वाढून गेला शेतकऱ्याच्या. पेस्टिसाईड असो, फर्टिलायझर असो, मजुरी असो, डबलची होऊन गेली. आणि जो मोबदला भेटतो पिकाला जो हमी भाव द्यायला पाहिजे तो भेटत नाही आहे. उलट जे बाजार भाव आहे तो कमी होत जातो आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. हमी भाव मिळाला पाहिजे. आणि निसर्गही साथ देत नाही. निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे पीक विमा काढला त्याचा काही उपयोग मालाला भावच भेटत नाही साहेब. जो उलट कमी होत जातोय, वाढत नाही, कमी होत जातोय. तुमचे मटेरियलचे भाव वाढत आहे, सर्व गोष्टी वाढत आहे पण कमी होत नाही. शेतकऱ्यांचे कुठे गेलं